आपण घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बातमी महायुतीमध्ये पेटलेल्या वणव्याची। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आणखी एक मोठं वक्तव्य करत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। 2 नंबरला काहीही किंमत नसते, तो 2 नंबरच असल्याचं सांगत रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय आणि त्यामुळे शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। दरम्यान सुरुवातीला डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांवरून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत हा वाद अमित शहांच्या कोर्टामध्ये नेल्याची चर्चा होती आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। मात्र तरीही रवींद्र चव्हाणांकडून होणारी ही वक्तव्य 2 तारखेनंतर राजकीय भूकंप घडून आणणार नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतायत ते खरं आहे का? खोटं आहे। मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल, ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता। 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले। महायुती जी आमची झालेली आहे, एनडीए जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलं। त्याच भागांमध्ये असणारे उंग नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही। त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही, मी नंबर 2च नाही असं त्यांनी ते म्हटलं की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी विवाद नाही। दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। ते म्हणाले की नंबर 2च राहतो, मग ते आदरणीय अजितदादांबद्दल बोलतायत, कारण अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत। कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत। केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून। मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। कोकणामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद टोकाला गेलेला असतानाच पूर्व विदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला खुलं आव्हान दिलंय। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत राहणाऱ्या पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा शिंदेच्या शिवसेनेनं कडवं आव्हान उभं केलंय। शिंदेच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत आणि त्यामुळे भाजपचं गणित बिघडल्याचं चित्र आहे। उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी मैदानामध्ये उडी घेतली आहे। दरम्यान शिंदेंनी कडवं आव्हान दिलं असलं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले, तर पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। मात्र विदर्भातील ही लढत भविष्यामधल्या मोठ्या राजकीय भूकंपाचा ट्रिगर तर नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगतीये। मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही, आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे। शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये फाईट होईल की काय असा प्रश्न आहे, कारण काँग्रेस आऊट झाल्यासारखी दिसते आहे। काँग्रेस कुठेही या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे आणि मला विश्वास आहे की यापैकी आम्ही जास्तीत जास्त नगराध्यक्षाच्या जागा आणि नगर परिषद सदस्याच्या जागामध्ये आणि नगरपंचायतीच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात एक ऐतिहासिक विजय आम्हाला यावेळेला मिळेल आणि यापूर्वी आम्ही नक्कीच एवढ्या जागा लढवल्या नव्हत्या आणि यावेळेला आम्ही या जास्तीत जास्त जागा लढवून तो जनतेचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे तो आम्ही सिद्ध करणार आहोत।
उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचं सांगणाऱ्या विरोधकांना त्यांनी काही सवालही केलेत. मराठी हळूहळू मारत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेसोबतच्या होऊ घातलेल्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांनाही तंबी दिली आहे. आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं प्रेम आहे, हे प्रेम कोणी तोडू शकतच नाही. पक्ष तोडू शकतं, नाव निशाणी अवधूत तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा सोडलंय त्यांनी. काय किती सोडा तुम्ही, पण ही माणसं आणि माझ्यावरती प्रेम करणारी, शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी, त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल, मराठी मन आहेत ती नाही तोडली जाऊ शकत. हा तर आपला बालेकिल्ला आहे ना. याच्यावरती भगवानाचा आणखी मित्र कुठलं फडकं फडकूच शकत नाही. फडकवण्याचा प्रयत्न करून बघा. आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगतात की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे. कारण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतोय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा समिती जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून समितीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये 11 जणांचा समावेश आहे. पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रसाद लाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार आहेत आणि त्यांच्या मतांचा विचार करून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाईल. कोकणात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पेटलेला असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर येते. देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते. बॅनरवरही दोघांचे फोटो होते. मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिले आणि काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलेली होती आणि त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवर निशाणा साधलाय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केली आहे. ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यामधला संघर्ष थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही. परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरले. प्रचारावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय शेरेबाजी पाहायला मिळते. जळगावमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. मुस्लिम मतांसाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पुढे केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, की बात हुई है, ईना मीना आउट हो गए तो ईना मीना ने बोले टीका, दादा तुम चले जाओ, ये कौम की जिम्मेदारी हम तुम्हारे ऊपर देते हैं. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे 2 नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत. मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरोज भोईर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे.
तपोवनामधली झाडं वाचवण्यासाठी नाशिककर कमालीचे आक्रमक झालेत. नाशिकच्या साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीच्या आंदोलनामध्ये आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेनं उडी घेतली आहे. ठाकरेंची शिवसेना आज सकाळी 10 वाजता तर हिंदू महासभा दुपारी 1 वाजता आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या निमित्तानं हिंदू महासभा नाशिकच्या राजकारणामध्ये शिरकाव करते आहे. नाशिक महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हिंदू महासभा आपलं नशीब आजमावणार असून नाशिककरांच्या सर्व प्रश्नांना आणि समस्यांना ते वाचा फोडणार आहेत. सरकारी जमिनी विकून दाबून सुद्धा या राजकारणी लोकांचं पोटच भरत नाहीये. म्हणून आता साधू संतांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर सुद्धा यांची उपक्रम दृष्टी पडलेली आहे. हिंदू महासभा हे होऊ देणार नाही. आज दुपारी 1 वाजता तपोवन येथील झाडांना दोरा बांधायचं, झाडांच्या रक्षणाची हमी द्यायची आणि झाडांचं पोषण करण्याचं काम हिंदू महासभेच्या नाशिक शाखेच्या वतीनं होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यामधल्या नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरू असून 13 नोव्हेंबरला पुण्यामधल्या नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मंत्री, अधिकारी आणि प्रशासनाचे दौरे झालेत. संयुक्त बैठकाही पार पडल्या. मात्र तात्पुरत्या उपाययोजनांनंतरही परिस्थितीमध्ये काहीही कायमस्वरूपी सुधारणा झालेली नाहीये असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच नवले पूल परिसरामध्ये आज नागरिक रास्ता रोको आंदोलन करतायत. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. नवले पूल परिसरातील अपघात थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार आणि ती कधी अंमलात आणणार हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांविरुद्ध निषेध करण्यासाठी स्थानिक नागरिक आज सकाळी 10:30 वाजता आंदोलन करतील. पीएनबी घोटाळ्यामधला प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला दिलासा नाहीच. मेहुल चोक्सीनं आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत सुरू असलेली कारवाई थांबवण्याची मागणी केलेली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं मेहुल चोक्सीची ही याचिका फेटाळून लावली आहे. बेल्जियममध्ये अटकेत असल्यानं कारवाई थांबवण्याची मागणी मेहुल चोक्सीनं केलेली होती. चोक्सी देशात परत येऊ इच्छित नसल्यानं तो कारवाईला आव्हान देत असल्याचा ईडीनं युक्तिवाद केलेला होता. मात्र न्यायालयानं चोक्सीला कोणताच दिलासा न देता त्याची याचिका फेटाळून लावली आहे. नांदेडमधून एक धक्कादायक बातमी आहे. प्रेमसंबंधाला विरोध असल्यानं एका तरुणीच्या वडिलांनी आणि भावानं तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. गुरुवारी झालेल्या या घटनेनंतर शुक्रवारी मृत सक्षम ताटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण त्यापूर्वी जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. प्रियकराचा मृत्यू झाला असला तरी त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट या तरुणीनं धरला आणि चक्क प्रियकराच्या मृतदेहाशी तिनं विवाह केलाय. वडिलांनी आणि भावानं प्रियकराची हत्या केली पण ते हरले असं म्हणत तरुणीनं टाहो फोडलाय. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही तिने केली आहे. मी लग्न करेल सक्षम सोबत. सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत. त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत. अटक आहेत. 3 दिवस पोलीस कोठडी. नांदेडमधल्या कृष्णर एमआयडीसी परिसरामध्ये बिबट्यानं एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम कृष्णर भागामध्ये दाखल झाली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालघरमधल्या मोखाड्यामध्ये बिबट्याच्या रात्रीच्या वेळी मुक्त संचार पाहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून मोखाड्यामधल्या पळसुंडे भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पुरंदर तालुक्यामधल्या बोबगाव येथे कानिफनाथ मंदिर परिसरामध्ये बिबट्या आढळून आलाय. मध्यरात्री मंदिर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय. दरम्यान ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येते. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या निमगावामध्ये असणाऱ्या माळरानावर बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे.
बिबट्याचा शिकारीचा थरार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. निमगाव रेटवडी परिसरामध्ये बिबट्यानं 3 चिमुकल्या मुलांवर हल्ला केलेला होता. आता याच परिसरामध्ये बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केलाय आणि त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गुहागरमधल्या शृंगारतळीमधल्या बाजारपेठेलगत असणाऱ्या वस्तीमध्ये भला मोठा गवा रेडा मुक्तपणे संचार करताना दिसतोय आणि यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महामार्गाच्या लगत असलेल्या घराच्या परिसरामध्ये महाकाय गवा निवांतपणे फिरताना दिसल्यामुळे नागरिक हे घाबरून गेलेत. वन विभागानं तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक करतायत. आता बातमी आहे चक्रीवादळाची. श्रीलंकेमध्ये कहर करणारं दितवा हे चक्रीवादळ आज भारताकडे सरकतंय. तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि त्यासोबतच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दितवा चक्रीवादळ धडकणार आहे. तमिळनाडूमध्ये अनेक भागात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. चेन्नईसह दक्षिणेमधल्या 47 उड्डाणंही रद्द झाली आहेत आणि अनेक रेल्वे गाड्या देखील रद्द झाल्यात. हवामान खात्यानं धोक्याचा इशारा दिलाय. एनडीआरएफ आणि एसडीआरएफशी संपर्क करून आता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दितवा चक्रीवादळाच्या समस्येशी सामना करण्यासाठी वॉर रूम देखील आता कार्यान्वित झाली आहे. तिकडे श्रीलंकेमध्ये दितवा चक्रीवादळानं तब्बल 150हून अधिक बळी घेतलेले होते. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.